आज भाजीला गेल्यानंतर ना मी आळूची पाने घेऊन आली होती. मग आज मी बनवणार होते आळूची वडी. त्यासाठीच मिरची आणि लसूण ना मिक्सरला वाटायला घेतला. तशी चिवताई झोपली होती त्यामुळे घाबरतच मसाला करून घेतला. आणि नंतर एका बाउल मध्ये ना बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडीशी हळद आणि चवीनुसार ना मीठ टाकून घेतले. आणि नंतर बनवलेला मिरच्याचा ठेचा सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतला. आणि मी ते चिंचेचा कोळ सुद्धा बनवून घेतला होता, तो सुद्धा सगळ्या याच्यात टाकला. आणि थोडं पाणी टाकून ना असं पीठ मळून घेतलं. आणि सगळ्या पानांचे ना असे देठ ना कैचीनं कापून घेतले. आणि नंतर लाटण्याच्या साह्याने ना पानावरच्या शिरा सगळ्या लाटून घेतल्या. खरं तर प्रत्येकाची आळूवडी बनवण्याची ना पद्धत वेगळी असते. कारण पिठामध्ये मी ना चिंचेचा कोळ टाकला, तो काही जण टाकत नाही. मी पण ना याच्या आधी आळूवडी बनवताना चिंचेचा कोळ टाकत नव्हते. मुंबईला ना चिंचेचा कोळ टाकूनच आळूवडी बनवतात, कारण ना सगळे इथे आगरी कोळी लोकच आहेत आणि त्यांनी ना अशा पद्धतीनेच आळूवडी बनवतात. आणि मी पण एकदा ट्राय करायचं म्हणून केलं होतं, पण खूपच भारी लागत होती, आंबट अशी. आणि तेव्हापासूनच ना मी आळूवडी बनवताना ना चिंचेचा कोळ ना नक्की टाकते. तसे याच्यामध्ये पांढरे तीळ सुद्धा टाकले जातात. आता माझ्याकडे नव्हते म्हटल्यावर ना मी स्किप केलं. तुम्ही कशा पद्धतीने आळूवडी बनवताना ते सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा, म्हणजे अजून कोणत्या पद्धतीने आळूवडी बनवली जाते का हे मला समजून जाईल. मी नाही ते पानाला पीठ लावायला घेतलं होतं. एकावर एक पानं टाकून ना पीठ लावून घेतलं आणि नंतर त्याचा असा रोल बनवून घेतला. आता ही आळूवडी उकडण्यासाठी माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं, त्यामुळे मी कुकरमध्येच उकडायला घेतल्या आणि दिल्या मग आळूवड्या कुकरला लावून. तसं आळूवडी बनवत ना माझा स्वयंपाक सुद्धा चालू होता, कारण तो सुद्धा झाला नव्हता. आणि मला आळूवडी सुद्धा बनवायची होती. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करते, म्हणजे मला सुद्धा समजून जाईल की किती पद्धतीने आळूवडी बनवली जाते. मला ना खरं तर आळूवडी खूप जास्त आवडते, म्हणूनच त्याच्यासाठी एवढी मेहनत घेत आहे. तसं पण ना मला कोणती पण गोष्ट माझ्या हातापेक्षा ना मम्मीच्या हातची आवडते आणि मी तिच्या हातच्या सुद्धा आळूवड्या खूप जास्त मिस करते.